आशय मात्र एक आहे. मग दयानिधी त्या संतांनी आधी दाखवलेला मार्ग त्यात गुंता का नाही, तर ते गुंतवण्याचे जे मार्ग आहेत त्यांनी मोडीत काढले. आणि चौरस सिद्धांत त्याला म्हणतात, जो वैदिक आहे, ज्याला परंपरा आहे आणि जो अखंडित आहे, असा सिद्धांत आपल्याला त्यांनी दिला. मग निळोबाराला विचारलं, ते संत केवळ दयानिधीच आहे का आणखी कैसे? मग निळा म्हणे, ऐसे संत कैसे? कृपावंत सुखसिंधू. ते कृपावंत आहेत आणि सुखसिंधू आहेत. एकंदर पहिलं चरण आणि शेवटचं चरण, पहिल्या चरणाचा उत्तरार्ध दयानिधी संतते आणि शेवटच्या चरणाचा उत्तरार्ध कृपावंत सुखसिंधू. म्हणजे दयानिधी, कृपावंत, सुखसिंधू या 3 पदाने संतांचा परिचय आहे. आणि मार्ग, पंथ, सिद्धांत या 3 पदाने संत प्रतिपादित मार्गाचा परिचय आहे. आणि नपडे गुंता कोठे काही, देती सिद्धांत सौरसो. नपडे गुंता कोठे काही याला म्हणतात अनिष्टाची निवृत्ती, आणि देती सिद्धांत सौरसो याला म्हणतात इष्टाची प्राप्ती. अशा पद्धतीने या अभंगामध्ये प्रयोजनासहित संत आणि तत्प्रतिपादित मार्ग याचा परिचय तुम्हाला भाविकाला करून देत असताना निळोबराय महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव तुमच्या लक्षात आलेला आहे असं मी समजतो. मुळात काय, अभंग जरी 4 चरणाचा असला तरी परिचय 2च तत्वाचा आहे. दयानिधी, कृपावंत, सुखसिंधू या 3 पदाने संतांचा परिचय आहे. नपडे गुंता कोठे काही, देती सिद्धांत सौरसो किंवा मार्ग, पंथ आणि सिद्धांत या पदाने संत प्रतिपादित मार्गाचा परिचय आहे. अशा 2 तत्वाचा परिचय करून देत असताना निळोबराय या 4 चरणामध्ये आपल्याला संत आणि तत्प्रतिपादित मार्गाचा परिचय करून देतात. पण मग कोणाला करून देतात? पामराला करून देतात, विषयीला करून देतात, जिज्ञासूला करून देतात का मुक्ताला करून देतात? उत्तर आहे, पामराला परिचय करून देत नाही, जिज्ञासूला करून देत नाही, मुक्ताला करून देण्याची आवश्यकता नाही. राहता राहिला जो जिज्ञासू आहे त्याला या अभंगामध्ये परिचय करून देतात. विठ्ठल कोणाकोणाला करून देत नाही म्हटलं मी. 4 शब्द बोललो. एक, तुम्ही कीर्तन ऐकता का ऐकण्याचा अभिनय करता? जर बसलात आहात तर ऐका, नाहीतर ऐकायचं नसेल तर उठून जावा. कोणाचा काय आग्रह आहे का आपला कोणाला? तुका म्हणे, तेथे नपाचारिता जावे, संतचरणी भावेरी गावाया. आणि जर आपल्याला ते मान्य नसेल तर यायचा कोणी आग्रही केलेला नसतो, पण आल्याच्या नंतर मनुष्याने ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती शब्द वापरली? बोटाकडे बघून बोलत जा. 4 शब्द वापरले. धन्यवाद. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. एकदा तुम्ही बोलाल. चला, पहिला शब्द पामर. धन्यवाद. दुसरा विषयी, छान. तिसरा जिज्ञासू आणि चौथा मुक्त. मला वाटतं तरी ते जड जायला लागलं. अजून सोपं करू आपण. इकडले टाळकरी एक ध्यानात ठेवतील, इकडले टाळकरी दुसरा ध्यानात ठेवतील, तिसरा तुम्ही ज्येष्ठ मंडळी ध्यानात ठेवाल, तिसरा चौथा माझ्या माते भगिनी ध्यानात ठेवतील. म्हणजे सोपं पडेल आपल्याला. चालेल ना? तर नाहीतरी सगळीकडे वाटप चालूच आहे, खाते वाटप चालू आहे, तर आपणही वाटून घेऊ थोडस. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. चला, पहिला शब्द आहे पामर. मोठ्याने बोला बाळांनो. पामर. दुसरा विषयी, हा असा दणदणीत आवाज आला पाहिजे. तिसरा आहे जिज्ञासू. तुम्ही नाराज नाही ना? नक्की मोठ्याने बोला मग. जिज्ञासू. आणि चौथा आहे मुक्त. वा, महिलाचा आवाज जास्तच मानत. ते घरातही आपला आवाज निघू देत, प्रामाणिकपणे मान्यही करतात, आहे ना? घरात आपण बोलायला लागलं तर ते म्हणत असतात, गप्पा हो तुम्हाला काही. बरोबर बोलता तुम्ही. पण चला, इथे तरी आपला आवाज काढा, कारण आपण इथे आवाज नाही काढला तर आपल्याला स्पेशल टोल नाक्यावर जावं लागतं आवाज काढायला. त्यामुळे पुढच्या जन्मात तशी काही अवनती होऊ नये त्याच्याकरता इथे आवाज काढला पाहिजे. कारण तुका म्हणे, येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. बरोबर ना? तर पहिला शब्द काय बाळांनो? पामर. दुसरा विषयी, तिसरा जिज्ञासू, चौथा मुक्त. मग पहिला शब्द आहे पामर. आता पामर कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? नाही. मग आता ऐकायचं का? पामर हे बघा, पहिल्या 4ची मी 4 व्याख्या सांगतो. इथे ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना, ज्ञानेश्वरी पारायणातल्या 4 ओव्या सांगतो. पहिली ओवी कोणा करता? पामरा करता. दुसरी विषयी करता. तिसरी
जिज्ञासू करता छान. चौथी मुक्ता करता. 4 ओव्या माऊलीच्या ऐका. पामर म्हणजे कोण? ये तुलिनी आघवे कृत्याकृत्य नाठवे जो करणी याचीने नावे भलतेची करी तो झाला पामर. दुसरा विषयी कोण? म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म केजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर तो झाला विषयी. तिसरा जिज्ञासू कोण? कैये बिरडे पेटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील नेमिषमाने तो जिज्ञासू. चौथा मुक्त. मुक्त कोण? तर म्हणून ज्ञान्या पुरुखा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. अशा 4 ओव्यामध्ये ह्या चौघ्याच्या व्याख्या आहेत. विठ्ठल विठ्ठल पण एवढं तर तुम्हाला कळालं, याच्यातलं आपल्याला काही कळालं नाही. हे कळालं की नाही? एवढं हे असं तुमचं तेही तुम्ही बोलत नाही. या 4 ओव्यामध्ये आपल्याला काही कळालं नाही, हे कळालं नाही, एवढं तर कळालं की नाही? कारण तुम्हाला एवढं जरी कळालं नाही तर तुम्हाला काय कळवावं हे मला कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला एवढं आपल्याला कळायला पाहिजे की या 4 ओव्यात आपल्याला काय कळालं नाही हे तरी कळायला पाहिजे. एवढं कळालं नाही हो हो नाही म्हणा ना काहीतरी. हो म्हणा हो म्हणा. हा ठीक आहे. मग आता मी पुढचं सांगतो. आता कळेल असं बोललं पाहिजे की नाही? मग पहिला कोणता शब्द होता? पामर. दुसरा काय शब्द आहे? विषयी. तिसरा काय शब्द आहे? जिज्ञासून. चौथा काय शब्द आहे? मुक्त. मग पामर म्हणजे कोण? आता सोपं करतो बघा. काहीही खातो, कुठेही खातो, कसंही खातो, त्याचं नाव आहे पामर. त्याचं नाव काय आहे? मोठ्याने बोला. काय नाव त्याचं? पामर. छान. किंवा अजून सोपं करू का? ज्याला जनाची नसते मनाची नसते काय? लाज. बरोबर आहे. त्याला म्हणायचं पामर. आता आता लक्षात आलं तुम्हाला पामर कशाला म्हणतात? पामर कशाला म्हणतात? मग जो काहीही खातो, कुठेही खातो, कसंही खातो त्याचं नाव पामर. किंवा ज्याला जनाची नसते मनाची नसते, आपण म्हणतो कोटग्या कोटग्या म्हणतात का इकडे? लाज नाही कालचा कोटगा आज नाही असं काहीतरी म्हणतात बघा. त्याला काय म्हणायचं? पामर. हे तुम्हाला म्हणत नाही. पामराचं लक्षण सांगतो मी. तुम्ही कसं काय? तुम्ही हबप आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अहो जिथे 90 त्या 80च्या घरात गेले त्यांना पॅन्ट सुटत नाही, या वयात ते धोत्र घालून कीर्तनाला उभे, त्यांना पामर म्हणायची कोणाची ताकद आहे? बरोबर आहे ना? ती माऊलीची लेकर आहेत. फक्त पामराचं लक्षण आपण सांगतो. पामर कळाला ना तुम्हाला? मग आता मग चला पामर कोण? मग काहीही खातो, कुठेही खातो, कसाही खातो त्याचं नाव पामर आहे ना. ज्याला जनाची नसते मनाची नसते त्याचं नाव पामर. हे शेवटपर्यंत ध्यानात ठेवायचं बरं का. कधी जो शेवटपर्यंत उत्तर देईल त्याला बक्षीस ठेवलेलं आपण. ते गुरुजीने देणार आहे तुमचे. ते मला सांगत होते कानात. काय देणार आहे मला तरी काय माहिती. तुमच्या गुरुजीला विचारून घ्या. विठ्ठला विठ्ठला त्याला दुसरा शब्द काय? विषय आहे ना. मग विषयी तुम्हाला पहिला व्याख्यात कळाला नाही ना ओवीत. आता सांगतो. विषय कोणाला म्हणतात? ते विषयीची व्याख्या आहे जो कष्टाचं खातो, घाम गाळून खातो, अंग मेहनतीचं खातो, फुकटच्यावर नजर ठेवत नाही, त्याचं नाव विषय. बरोबर. किंवा दुसरं ज्याला जनाची लाज असते पण मनाची नसते, लोकात दाखवतो एक आणि असतो भलता, त्याचं नाव आहे 2 विषयी. तुम्ही त्याच्यात कोणीच नाही, चिंता करायची नाही. फक्त विषयी काय ते लक्षण समजून घ्यायचं. विठ्ठला विठ्ठला चला तिसरा शब्द. तुमचा आवाज येत नाही, तुम्ही नाराजच आहे काहीतरी. मोठ्याने. जिज्ञासू. धन्यवाद. त्याचं काय? जिज्ञासू. आता जिज्ञासूची व्याख्या काय? तर जिज्ञासूची व्याख्या जो काही खात नाही आहे ना, कष्टाचंही नाही, मग तो काय करतो? तर चौपालवी घेऊन करी भिक्षा मागावी दारोदारी परी अन्न आच्छादनावरी नय वेळ दवडावा. म्हणजे मधुकरी मागून खातो. मधुकरी मागून खातो कारण अन्न आच्छादन हे तो प्रारब्ध आधीन. प्रारब्धीची जोडे धन प्रारब्धीची वाडेमान का तोच करीची वाया भजे मना पंढरी राया. हा नरदेह भगवत प्राप्ती करता आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. म्हणून येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना इरझारे चिरा पडे. मग नरदेह निधान लागले हाती उत्तम सारा उत्तम गती देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. म्हणून आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता जो कटिबद्ध आहे. थोडक्यात ज्याला जनाची आहे आणि मनाची आहे काय? लाज, त्याला म्हणायचं जिज्ञासू. म्हणजे जनाची मनाची कशी तुकोबरायचं वचन आहे. आयसे जागवी तो जना तरीसे मनासहित. म्हणजे स्वतःही जागा आहे आणि इतरालाही जागृती देतो. त्याला संस्कृत मधलं प्रसिद्ध वाक्य आहे आत्मन मोक्षार्थम जगत हितायच. जो स्वतःचा उद्धार आणि इतराकरताही त्याचं अंतकरण तळमळतं त्याचं नाव आहे जिज्ञासू. लक्षात आला? आणि मातावर्ग तुमच्याकडे काय शब्द होता? मुक्त. वा. मग मुक्त कोणाला म्हणायचं? मग आपण पहिला म्हटलो काही खातो तो पामर आहे ना, कष्टाचं खातो तो विषयी, आणि मधुकरी मागून खातो तो जिज्ञासू. आणि काही खाऊ दे ज्याची वृत्ती भगवत तत्वाला सोडून खाली कधी येत नाही. अनुहाती गुंतला नेने बाहिरंग वृत्ती येता मग बळ लागे, त्याला म्हणायचं मुक्त. किंवा
ज्याला पाहिलं म्हटलं आपण जनाची मनाची दोन्ही नाही तो पामर. ज्याला जनाची आहे मनाची नाही तो विषयी. ज्याला जनाची आहे मनाची आहे तो जिज्ञासू. आणि ज्याला जन आणि मन भेदच राहिले नाही, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे पाहे तिकडे बाप माये विठ्ठल आहे रखुमाई, त्याला म्हणायचं मुक्त. विठ्ठल विठ्ठल. मग आपल्याला लक्षात आला पहिला कोण? पामर. वाह छान. दुसरा विषय. विषय. तुमचा आवाज कमी पडला बरं का, कमी पडला. हा माईक द्यायचा. रामकृष्ण हरी. वा वा वा, चॅप्टर माणसं येत आहे ना. बरं पुढच्या वर्षी देऊ. हा आता लक्ष द्यायला सध्याला. पहिला कोण? पामर. दुसरा कोण? विषयी. दुसरा कोण? जिज्ञासू. आणि चौथा कोण? मुक्त. मग आजच्या अभंगात पहिल्याला बोलत नाही कोणाला? पामराला बोलत नाही. दुसऱ्याला बोलत नाही कोणाला? विषयीला बोलत नाही. चौथ्याला बोलत नाही कोणाला? मुक्ताला बोलत नाही. आता या पहिल्या दोनला का बोलत नाही? कारण हे ऐकायला जागेवर राहत नाही. पहिल्या दोनला का बोलत नाही? कारण ते ऐकायला देहभानावर राहत नाही. म्हणून पामर विषयीला बोलत नाही. कारण पामर तो विषयामध्ये मग्न आहे, विषयी विहित विषयात मग्न आहे. आणि जो मुक्त आहे त्याला बोलण्याची गरज नाही, तो कृतकृत्य झालेला आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पायी रिकामा. पण एक रिकामा झाला नाही, पण रिकामा व्हावा अशी इच्छा आहे. कशाने? काम क्रोध केले घर रीते. आणि त्याच्याकरता ज्याचं अंतकरण तळमळतं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझी, असा म्हणणारा 3 नंबरचा कोण होता? जिज्ञासू. त्याला निरोबराय आजच्या अभंगामध्ये आत्मउद्धारा करता संत म्हणजे कोण आणि तत्प्रतिपादित मार्ग कोणता याचा परिचय करून देतात. विठ्ठल आता पटकन बोला. मार्ग अनेक का एक? वा वा, धन्यवाद बरं का. ज्येष्ठ मंडळी आता गोड बोललेत. मार्ग अनेक. मामा बोलायचं बरं का, गुळवे मामा. मार्ग एक का अनेक? अनेक. मार्ग दाखवणारे एक का अनेक? तेही अनेक. मार्गही अनेक आहे, मार्ग दाखवणारे अनेक आहे. पण दयानिधी कृपावंत सुखसिंधू 3 पदाने कोणाचा परिचय दिला? संतांचा, है ना. पंथ, मार्ग, सिद्धांत या पदाने कोणाचा परिचय दिला? संत प्रतिपादित मार्गाचा. मग मार्ग अनेक घेतले नाही, मार्गदर्शकही अनेक घेतले नाही, असं निरोबराय का करतात? याचं उत्तर आपण आरंभी घेऊ. विठ्ठल विठ्ठल. त्याचं उत्तर असं आहे का आपण मार्ग आणि मार्गदर्शक याचा जर विचार केला, थोडस निरीक्षण करून पाहिलं, तर निरीक्षण परीक्षणांती आपल्या असं लक्षात येतं, कधी मार्ग श्रेष्ठ असतो, मार्गदर्शक कनिष्ठ असतो. कधी कधी मार्ग कनिष्ठ असतो, मार्गदर्शक श्रेष्ठ असतो. कधी कधी मार्ग आणि मार्गदर्शक दोन्ही कनिष्ठ असतात. आणि क्वचित ठिकाणी अपवादात्मक स्थळामध्ये मार्ग आणि मार्गदर्शक दोन्ही श्रेष्ठ असतात. आणि निरोबरायला पहिले 3 प्रकार नको आहे आणि चौथा प्रकार हवा आहे. विठ्ठल विठ्ठल. चला, आम्ही आता किती प्रकार सांगितले? पुन्हा 4. पहिला काय शब्द सांगितला होता? पामर. दुसरा विषयी, चौथा मुक्त आणि तिसरा जिज्ञासू. त्यापैकी कोणाला बोलतात? जिज्ञासूला. पण मग कोणाचा परिचय देतात? संतांचा. आणि 2 त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा. पण मार्गही अनेक आहे, मार्ग दाखवणारे अनेक आहे. मग निरोबराय एकाचीच निवड का करतात? त्याचं उत्तर आपण पाहत आहोत. तर त्याचं उत्तर पाहत असताना आपण पुन्हा किती प्रकार पाडलीत? 4. पण हे 4 प्रकार कोणाच्या लक्षात राहिली? ही कोणाच्या लक्षात राहिली नाही. आता पुन्हा पहिल्यासारखं करू. हे 4 प्रकार आपण चौघाकडे घेऊ. तर पहिला प्रकार मार्ग आहे श्रेष्ठ, दाखवणारा कनिष्ठ. श्रेष्ठ कनिष्ठ एवढं सोपं ध्यानात ठेवायचं. काय काय? श्रेष्ठ कनिष्ठ. दुसरा प्रकार आहे कनिष्ठ श्रेष्ठ, त्याच उलट करायचं. काय? कनिष्ठ श्रेष्ठ. आणि तिसरा प्रकार आहे कनिष्ठ कनिष्ठ, तुम्ही ध्यानात ठेवायचं. आणि चौथा प्रकार आहे श्रेष्ठ श्रेष्ठ. लक्षात राहील. चला, पहिला प्रकार श्रेष्ठ कनिष्ठ. दुसरा प्रकार बाळांनो कनिष्ठ श्रेष्ठ. तिसरा प्रकार माता भगिनी कनिष्ठ कनिष्ठ. आणि चौथा प्रकार ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी श्रेष्ठ श्रेष्ठ. असे किती प्रकार झाली? 4 प्रकार. 4ची उदाहरणं बघा. मी पटकन बोला. आपल्याला घराघरामध्ये महाभारत व्हावं असं वाटतं का रामायण नांदावं असं वाटतं? पटकन बोला बघू. रामायण नांदावं असं वाटतं, पण वस्तुस्थिती घराघरात महाभारत चालू आहे का रामायण चालू आहे? हेही तुम्ही खरं बोललात. महाभारत चालू आहे, रामायण बंद पडलेलं आहे. मग आता रामायण चालू झालं पाहिजे, महाभारत थांबलं पाहिजे, हो की नाही? हे असं का घडलं? तुम्हाला त्याचं काही कारण कळालं का? नाही. मग त्याच्याकरताच आजचं कीर्तन आहे. घराघरात रामायण संपलेलं आहे आणि महाभारत चालू आहे.
याचं एकच कारण आहे, संत आणि तत्प्रतिपादित मार्ग याला आपण विसरलो. मग संत म्हणतात, उद्धाराची ठाव कायचा भाग्य हिना, विनमुख चरणा संतांची या. म्हणून संत आणि तत्प्रतिपादित मार्ग याला आपण विसरू नये. म्हणजे आपल्या घरातील आजचं चालू असणारं महाभारत थांबेल आणि रामायण नांदेल. विठ्ठल विठ्ठल तर त्याच्यामध्ये ही निळोपरायला एकाचीच निवड का केली? मार्ग संतांनी दाखवलेला का आणि मार्गदर्शक संतच का? त्याच्याकरता आपण हे 4 प्रकार पाहिले. त्यातला पहिला प्रकार इकडे आहे, श्रेष्ठ कनिष्ठ. म्हणजे मार्ग आहे श्रेष्ठ पण दाखवणार आहे कनिष्ठ. त्याचं उदाहरण देऊ, महाभारतातलं उदाहरण पहा. तर तो दुर्योधन आहे, बरोबर ना. 100 कौरवातला ज्येष्ठ राजकुमार तो म्हणजे दुर्योधन. त्या दुर्योधनाला भगवान परमात्मा श्रीकृष्ण विचारतात, का रे दुर्योधना, शांती दूत म्हणून परमात्मा गेले ना. मग ती 5 पांडव, तुम्ही 100 कौरव, ती 5 पांडव धर्माला कधी सोडत नाही आणि तुम्ही 100 कौरव धर्माने कधी वागत नाही, असं का रे? तुमचे गुरु आचार्य द्रोणाचार्य यांनी पांडवाला धर्म आणि कौरवाला अधर्म असा शिक्षणामध्ये भेद केला का? धर्माधर्माचं शिक्षण दिलं का? म्हटले गुरुदेव बिलकुल नाही. म्हटले मग ती धर्माला कधी सोडत नाही पांडव आणि तुम्ही धर्माने कधीच वागत नाही कौरव, असं का? त्यावेळेला दुर्योधन बोलतो, ऐका, जानामि धर्म्यं नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्म्यं नच मे निवृत्ती, केनापि देवं हृदये स्थितोऽस्मि, यथा नियतास्मि तथा करोमि. श्लोक सर्वाला कळण्यासारखा आहे. जानामि धर्म्यं नच मे प्रवृत्ती, अहम धर्म्यं जानामि, पण धर्मे मे प्रवृत्ती न. जानामि अधर्म्यं नच मे निवृत्ती, अहम अधर्म्यं अपि जानामि, पण अधर्मे त्यागे मे निवृत्ती न. आणि हे का घडलं? तर केनापि देव हृदय स्थितोस्मी, कोणता तरी देव माझ्या हृदयात बसलेला आहे. यथा नियतास्मी तथा करू मी, तो जसं मला मार्गदर्शन करतो तसं मी वागतो, याच्यात माझी काय चूक, असा म्हणणारा दुर्योधनाचा हा आसुरी वेदांत आहे. वेदांतामध्ये 2 प्रकार आहे. माझे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधवबाबा म्हणत असतात, एक दैवी वेदांत आणि दुसरा आसुरी वेदांत. जो पळवाट काढण्याकरता वापरला जातो तो आसुरी वेदांत आहे आणि जो आत्मउद्धाराकरता वापरला जातो तो दैवी वेदांत आहे. दुर्योधन म्हणतो, मला धर्म चांगला कळतो पण धर्मात माझी प्रवृत्ती होत नाही, मला अधर्म चांगला कळतो पण अधर्म मला सुटत नाही. हा माझा अपराध नाही, कोणता तरी देव माझ्या हृदयात बसला आणि तो मला जसं मार्गदर्शन करतो तसं मी मार्ग चालवतो. हे दुर्योधन बोलला. जे दुर्योधन बोलला तेच गीता बोलते, तेच ज्ञानेश्वरी बोलते. पण आपल्याला गीतेतलं ज्ञानेश्वरीतलं पटतं, दुर्योधनाचं पटत नाही, खटकतं. विठ्ठल विठ्ठल मग दुर्योधनाचं आपल्याला का पटत नाही? ज्ञानेश्वरीतलं का पटतं? तुकोबराय सांगतात ते का पटतं? गीतेतलं ज्ञानेश्वरीतलं का पटतं? हरिपाठातलं का पटतं? कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. आता तुकोबराय हरिपाठा आपलं ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात, सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. गीता मातेच्या 15वा अध्याय लेकराच्या पाठ आहे. सर्वस्यचाहं हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. हो की नाही? सर्वस्व चहा म्हणजे सर्वांनी चहा पेला पाहिजे, हो की नाही? नाही ना, रामकृष्ण हरी. मग ऐकता तुम्ही, सर्वस्व चाहम सर्वस्वच अहम आहे ना. सर्वांच्या हृदयामध्ये मी, माऊलीची ओवी आहे ना त्या श्लोकावर, एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धीच पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. म्हणजे बघा, ही ओवी, हा श्लोक आणि सर्व घटी राम हे प्रमाण श्लोक आणि ओवी तिन्ही सांगतात की परमात्मा सर्वत्र आहे, सर्वांच्या हृदयात आहे. आणि तेच दुर्योधन सांगतो. पण दुर्योधनाचं आपल्याला खटकतं का पटतं? हे तुम्ही बोलत नाही. तुम्ही काही नाराज आहात का? बोललं पाहिजे की नाही? तुमच्या करता कीर्तन का माझ्या करता कीर्तन मायबाप? मग दुर्योधनाचं आपल्याला पटतं का खटकतं? खटकतं, पटतं, पटत नाही. आणि भगवान श्रीकृष्णाचं, ज्ञानोबरायचं, तुकोबरायचं पटतं का खटकतं? ते आपल्याला पटतं. त्यांनी शिव्या दिल्या तरी पटतं आणि दुर्योधनाने शाल शिरपळ घातली तरी खटकतं. याचं कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुमच्याकडे शब्द काय होता बाळांनो? श्रेष्ठ कनिष्ठ. दुर्योधनाने दाखवलेला मार्ग श्रेष्ठ आहे पण दाखवणारा दुर्योधन कनिष्ठ आहे, हो की नाही? पहिला प्रकार. दुसरा काय होतं बाळांनो? कनिष्ठ श्रेष्ठ. मग मार्ग दाखवलेला आहे कनिष्ठ पण दाखवणारा आहे श्रेष्ठ. त्याच गीतेमध्ये बघा, तुमच्या सर्वांच्या पाठ आहे लेकरांनो, बोला. वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. मग कृष्णाला या श्लोकामध्ये कोणता गुरु म्हटले बाळांनो? छान, कोणता गुरु म्हटले? जगद्गुरु म्हटले, आहे की नाही? माऊली तुमचे कोण गुरु आहेत? का श्री गुरु आहेत? का सद्गुरु आहेत?
आहे ना. श्रीगुरुही आहेत, गुरुही आहे आणि सद्गुरूही आहेत. तसे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण सगळ्या जगाचे काय आहेत, गुरु आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात, जगद्गुरु. मग जगद्गुरु असल्यामुळे भगवान परमात्मा श्रेष्ठ का कनिष्ठ? श्रेष्ठ आहे. पण त्यांनी दाखवलेला एक प्रसंगाचा मार्ग जरा कनिष्ठ आहे. त्यांनी त्या आचार्य द्रोणाचार्याला धारातीर्थ करण्याकरता, म्हणजे त्यांना युद्धातून बाजूला सारवण्याकरता त्या पांडवाला एक वाक्य बोलायचं सांगितलं. आपल्या ज्येष्ठ मंडळीचे माहिती आहे, अश्वत्थामा हाता नरोवा कुंजरोवा. मग अश्वत्थामा हाता, तुम्हाला माहिती आहे कौरव पक्षामध्ये दोन अश्वत्थामा आहे, एक व्यक्ती आहे आणि एक हत्ती आहे. मारला कोण? हत्ती. आणि बातमी उठवली व्यक्ती. हे काम कोणी केलं? अर्धांड असणारा धट्टा कट्टा कोण? त्याचं नाव भीमदादा. भीमदादाने ते हत्ती मारला आणि रक्ताने माखलेली गदा घेऊन मया अश्वत्थामा हाता, मया अश्वत्थामा हाता, मी अश्वत्थामा मारला असा म्हणून तो ओरड काढली. आचार्य द्रोणाचार्य समोर आला. द्रोणाचार्य म्हणतात, अश्वत्थामा बलिव्यासो हनुमानशी विभीषण कृपपरुषी रामशी सप्तेते चिरंजीविना. चिरंजीवामध्ये पहिला नंबर कोणाचा आहे? अश्वत्थाम्याचा आहे. तू त्याला मारू शकत नाही. पण तो भीम म्हणायला लागला, आचार्यांना त्यांनी विपर्यातून संशयात आणलं किंवा निश्चयातून संशयात आणलं असं म्हणा. विपर्य तर नाही म्हणता येणार, निश्चयातून संशयात आणलं. आचार्यांचा निश्चय होता अश्वत्थामा चिरंजीव असल्यामुळे त्याला कोणी मारू शकत नाही. पण तो म्हणायला लागला, गुरुदेव तुम्ही आम्हाला वेदांत शिकवता आणि रणांगणावर आल्याच्या नंतर सगळंच विसरून जाता. म्हटले का रे, काय विसरलो मी? तुम्ही सांगता अघटित घटनापटी ऐशी माया, गीतेतला 7वा अध्याय, दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्या मामय प्रपत्यंते माया मैतांतरंते ते येत एक नवलावो जो जो की जे तरण पावो तो तो अपाव हो. इथे ऐका, ही माया अघटित घटना आहे, ती काही करू शकते ना. अजब तडाखा माया का दुबाया परमार्थ सब का नारद की तू भई नारदी ऐशी नवबद गाजी. असं असल्यामुळे आचार्य म्हटले, हो खरं आहे, असंही होऊ शकतं. पण तरी विश्वास बसला नाही. मग त्या धर्मराज युधिष्ठिराला बोलवून, आणि युधिष्ठिर सत्यवादी आहे. आपल्याला माहिती असेल, नाथबाबा एकनाथी भागवतात लिहितात, वज्रदेही व्हावाय आपण वर्म पुसवा आला दुर्योधन तरी धर्म असत्य वदन न वदेची. वज्रदेही होण्याचा उपाय शत्रू पक्षातला दुर्योधन विचारतो तरी त्याला सुयोधना ये असं सांगतात. आणि हा उपाय तुझ्याच घरात आहे. तुझी आई माता गांधारी ती भगवान शंकराची फार मोठी उपासक आहे, आणि तिने जर डोळ्याची पट्टी काढली, तुला पायाच्या नखापासून डोक्याच्या शिकापर्यंत नखशिकांत विवस्त्र अवस्थेमध्ये जर पाहिलं तर तू वज्रदेही होशील. विचार करा, दुर्योधन वज्रदेही झाल्याच्या नंतर उद्या कोणाचा काळ आहे? तो पांडवाचा काळ आहे. पण धर्म असत्य बोलले का? उत्तर आहे नाही. मग त्या धर्मराजाला बोलवलं. सांग म्हटले अश्वत्थामा हाता. मग भगवान परमात्म्याकडे बघितलं. भगवान परमात्मा म्हटले, बोला अश्वत्थामा हाता. म्हटले, पण तेव्हा पूर्ण असत्य कसं बोलायचं? म्हणजे मग पुढे म्हणा ना, नरोवा कुंजरोवा. आणि धर्मराज युधिष्ठिर बोलल्याचा परिणाम काय झाला? नारायणे मुखे वदविले धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. स्वर्गारोहण करत असताना धर्मराज युधिष्ठिराचा अंगठा हा गळून पडला असं म्हणतात. आणि पहिलं नरकाचं दर्शन त्यांना झालं. मग जगद्गुरु परमात्मा असल्यामुळे श्रेष्ठ आहे, पण मार्ग दाखवल्याला कनिष्ठ आहे, असत्यच आहे. आता तुम्ही म्हणाला टिटफॉर टॅट, जशाच तसे यथा यक्ष तथा बली. पण तुकोबराय याच्या पुढे सांगतात, क्षमा शस्त्रदया नराचे हाती दुष्टतया प्रती काय करी. याचा अर्थ आहे का हे टिट फॉर टॅट हे लौकिक व्यवहारातली स्थिती आहे. खरं अध्यात्म विचारामध्ये आपला शत्रू जरी आपल्यावर आला तरी, मला वाटतं त्या एकनाथी भागवतामध्ये एक ब्राह्मण आहे, कदर्यू नावाचा ब्राह्मण. त्याचा जितका लोकांनी छळ केला तितका वेळेला तिने परमात्म्याला प्रार्थना केली का, देवा तू यांना क्षमा कर, मी तर करणारच आहे, पण माझा कैवार घेऊन कदाचित तू त्यांना मारशील तर मारू नको बरे, असा तो देवाला सांगतो. याला म्हणतात क्षमा शस्त्रदया नराची हाती. आणि मग भगवान परमात्मा धर्मराज युधिष्ठिराला असत्य बोलायला लावतात. त्याचा परिणाम असा आहे का त्यांना स्वर्गारोहण करताना अंगठा गळून पडतो. हा मार्ग दाखवणारा श्रेष्ठ आहे, पण दाखवलेला मार्ग मात्र कनिष्ठ आहे. की तो प्रकार झाला दुसरा. पहिला प्रकार श्रेष्ठ कनिष्ठ, दुसरा प्रकार कनिष्ठ श्रेष्ठ. म्हणजे मार्ग दाखवलेला श्रेष्ठ, दाखवणारा दुर्योधन कनिष्ठ. आणि दुसऱ्याकडे तुमच्याकडे काय? कनिष्ठ श्रेष्ठ, मार्ग दाखवला कनिष्ठ, दाखवणारा भगवान श्रेष्ठ. आणि तुमच्याकडे काय प्रकार होता? माता वर्ग विसरलात तुम्ही? नाही. मग काय होता? कनिष्ठ कनिष्ठ, मार्गही कनिष्ठ आणि दाखवणाराही कनिष्ठ. मार्गही कनिष्ठ आणि दाखवणारा कनिष्ठ. त्याच महाभारतामध्ये एक मामा आहे. कोणाला तुम्हाला नाव माहितीये का? तुम्ही बोलू नका. महिला मंडळ तुम्हाला महाभारतातला मामाचं नाव माहितीये? अरे बापरे, महिला मंडळाचा अभ्यास चांगला आहे आपल्या इथल्या टेकडवाडीतला. मग कोणता मामा? शकुनी मामा. त्याचं नावच शकुनी, बिचारा पक्का शकुनी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं कधी कधी नाव. मी चंद्रशेखर महाराज गुरुवर्य यांच्या मुखातून ऐकलं, लक्ष्मी तू गोबर बेचे भीक मागे धनपाल, अमर सिंग तू मर गए भले बिचारे ठणठण पाल.
आहे ना. तो तक्रार केला, गुरुजी माझं नाव बदला. गुरुजी म्हटले 4 लोकात फिरून ये, तुझं नाव आपण बदलू. आणि तो गेला. एक महिला माता, एक ताई गौऱ्या वेचत होती, शेण वेचत होती. त्याने विचारलं, ताई व्हॉट इज युअर नेम? तिने सांगितलं, माय नेम इज लक्ष्मी. तो म्हटलं अवघड आहे, याचं नाव लक्ष्मी हे गौऱ्या वेचते. पुढे गेला थोडासा, असं मंदिर होतं, मंदिरासमोर एक भिकारी होता. तो म्हणत होता, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. आणि मग यांनी 2 पैसे त्याच्या थाळ्यात टाकले आणि त्यालाही विचारलं, का हो भिकारी दादा, व्हॉट इज युअर नेम? आपलं नाव काय? त्याने सांगितलं, भैया माय नेम इज धनपाल, माझं नाव धनपाल आहे. आणि पुढे तो गेला, असं वासन देत गेला. नेमकी आता कोणतरी गेलं होतं, अंत्ययात्रा चालली होती, राम नाम सत्य असं चाललं होतं. आणि वेशीमध्ये प्रेत टेकलं. हा तीव्र जिज्ञासू तिथे गेला, का हो हो माऊली म्हणले, काय हे ज्यांना चाललं खांद्यावर यांचं नाव काय? म्हणजे यांचं नाव अमरसिंह. तू म्हटलं अवघड आहे, लक्ष्मी आहे गौऱ्या वेचते, धनपाल आहे भीक मारतो, आणि अमरसिंग आहे चौकाच्या खांद्यावर जातो. तो गुरुजीकडे धावत गेला, गुरुजी आपल्याला नाव बदलायचं नाही. म्हणले का? तो म्हटलं, लक्ष्मी तो गोबरे बेचे भीक मागे धनपाल, अमरसिंग तो मर गए भले बिचारे ठणठण पाल. अरे लक्ष्मी आहे गौऱ्या वेचते, अमरशिव आहे चौकाच्या खांद्यावर जातो, धनपाल आहे भीक मागतो, त्यापेक्षा आपला ठणठण पाल बरा आहे. आपल्याला काही नाव बदलायचं नाही. मी कशा करता बोललो, जसं नाव तशी करणी असली पाहिजे की नाही. नाव जर गंगाधर असेल आणि आंघोळ महिनाभर करत नसेल तर त्या नावाचा अपमान नाही का? बरं, नाव जर सुलोचना असेल, एक डोळा एकना किधर भी देखना चलते बंबई कोणा उसका नाम सुलोचना, त्या नावाचा अपमान नाही का? अहो अपमान आहे ना. म्हणजे नावाप्रमाणे कर्म आपलं असलं पाहिजे. तसं नाव लक्ष्मी आहे कर्म तसं नाही, नाव धनपाल आहे कर्म तसं नाही, नाव अमरशिव आहे कर्म तसं नाही, स्थिती तशी नाही. मग तशा पद्धतीने आपल्याला काही नाव बदलायचं नाही. मी कशा करता बोललो, कोणता मामा? हा शकुनी मामा, नाव त्याचं शकुनी आहे, पक्का अपशकुनी आहे. तो शकुनी मार्गदर्शक आहे कोणाचा? कोणत्या धनाचा? कोणत्या धनाचा मार्गदर्शक आहे तो शकुनी? हा आहे त्या धनाचा. रामकृष्ण हरी. कोणाला कोणची टिप्पीट आहे ना अजून? कोणत्या धनाचा? का हो शिवाजी बाबा? हे आमच्या आकाश महाराज सांगतील बघा लगेच. कोणत्या धनाचा? दुर्योधनाचा. विठला विठला विठला. ते कीर्तन थोडस दक्षतेने ऐकलं पाहिजे, सोप्या सोप्या गोष्टी आहे ना. कोणत्या धनाचा? तर दुर्योधनाचा. तो म्हणायचं नाही, मेरे भांजे मेरे होणे वाले सम्राट. तो सम्राट कधी होत नाही, त्याची माती केल्याशिवाय राहत नाही, पण तो म्हणत राहतो शेवटपर्यंत. तोही काळाच्या गर्तेत जमावतो आणि यालाही जमा करतो. तर त्या शकुनीला तो शकुनी त्या दुर्योधनाला सांगतो, राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, नांदवेल त्याची बायको, साम दाम दंड भेद, काय गोंधळ घालायचं तो घाल. अगदी एखाद्या नारीला विवस्त्र करण्याची वेळ आली तरी माघार घेऊ नको, पण दिल्लीच्या तख्तावरती अर्थात त्या काळातल्या हस्तिनापुराच्या गादीवरती दुर्योधना तूच बसला पाहिजे, असा दुर्योधनाला मार्गदर्शन करतो. कोणता मामा? हा शकुनी मामा. मग बघा, यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र देवता, नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान जिस नारीचे पैद होय, शुक भीष्म हनुमान. मातृदेवो भव आपली भारतीय संस्कृती आहे. आणि गल्लीतली काय गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा असं काहीतरी मी ऐकलं होतं, मला त्यातलं फारसं माहिती नाही, पण काहीतरी मला वाटतं का सिनेमाचं नाव आहे ना. तर ते गल्लीतली घटना दिल्लीत जाण्याकरता वेळ लागते हो, पण दिल्लीतली घटना गल्लीबोळात होण्याकरता वेळ लागत नाही ना. आणि दिल्ली म्हणजे त्या काळात हस्तिनापूर, तिथल्या विधानसभेमध्ये एका स्त्रीचं जर असले धिंडोळे अब्रूचे काढले जात असेल आणि त्याचं मार्गदर्शन जर हा शकुनी करत असेल तर तो हलकट नाही का? नीच वृत्तीचा नाही का? मग शकुनी कनिष्ठ आहे आणि त्याने दाखवलेला परनारी रखुमाई समान सांगितलेलं आहे. परस्त्री परधन याचा मानी विटाळ असं आपलं संत वाङ्मय सांगतं. परस्त्री ही माते समान मानावी आणि तू तिचं वस्त्रहरण करण्याचा मार्ग दाखवतो, म्हणजे मार्गही कनिष्ठ आहे आणि दाखवणारा शकुनी ही कनिष्ठ आहे. कितवा प्रकार? तिसरा प्रकार. आणि दोन्ही श्रेष्ठ, बरोबर आहे ना. मार्गही श्रेष्ठ, दाखवणाराही श्रेष्ठ. मार्ग दाखवला कोणी? गोपाल कृष्ण परमात्म्याने. आता पुन्हा, आणि मार्ग दाखवला कोणाला? एका भक्त राजाला. विठ्ठल विठ्ठल आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परित तो असे. भक्तराज किरीटी म्हटलेला आहे बघा. जगजेठी पदाने वक्त्याचं श्रेष्ठत्व आहे, आणि विवेकाची गोठी पदाने विषयाचं श्रेष्ठत्व आहे, आणि भक्तराज किरीटी या पदाने श्रोत्याचं श्रेष्ठत्व आहे. मग अर्जुनाला मार्ग कोणी दाखवला? भगवान श्रीकृष्णाने. सहजासहजी मार्ग दाखवला नाही, तेवढा अर्जुन अनन्य शरण आहे त्याला. काय? अनन्य चिंतयन् तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अप्राप्तिश प्राप्ती योगा, प्राप्तश परिपालनम क्षेमः. अप्राप्त गोष्टीची प्राप्ती करणे याला योग म्हणतात, अप्राप्ताचं संरक्षण करणे याला क्षेम म्हणतात, आणि योगक्षेमम वहाम्यहम् काय ते? घालून या भार राहिलो निवांत, निर्विली संती विठोबाती. मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. त्या अर्जुनाची घोडे धुतली अनंते, संकटे बहुते निवर्तिली. पण अर्जुन हा भगवान परमात्म्याला अनन्य शरण होता. माऊली म्हणतात ना, जो मज होय अनन्य शरण
त्याची विनिवारी जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मेची एको अनुकूल्यस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वास गोप्तु वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणांगती. अशी शरणांगती कोणी केली? अर्जुनाने. आपल्याला माहिती आहे ना, हस्तिनापुराला आपल्या त्या द्वारकेला दोघंही गेले होते. दुर्योधनही गेला होता, अर्जुनही गेला होता. दुर्योधन गेल्यावर कुठे बसला? अरे तुम्ही काय पाकिस्तान मध्ये आहे का? इतकं सोपं बोलू नये, तुम्ही बोलत नाही. ब्रह्म माया काढल्याच्या नंतर कसं व्हायचं भाऊ? दुर्योधन द्वारकेला गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाकडे महाभारती युद्धामध्ये मदत मागण्याकरता अर्जुन दुर्योधन दोघे गेले की नाही? कोणी काहीतरी बोला ना. मग गेल्याच्या नंतर दुर्योधन देवाच्या कुठे बसला? असं बोला की मग विठ्ठल विठ्ठल दुर्योधन उशाला बसला आहे ना, कारण तो स्वतःला श्रेष्ठ समजायचा, गर्विष्ठ होता, श्रेष्ठ समजायचा. उशाला बसला. आणि भक्तराज अर्जुन आला. भक्तराज अर्जुन उशाला बसला का देवाच्या पायापाशी बसला? देवाच्या पायापाशी बसला. नुसतं बसला का देवाचे पाय दाबायला लागला? देवाचे पाय दाबायला लागला. आणि मग देवाचे पाय दाबायला लागले. कोमल कर कमलाचा स्पर्श झाला. देव तटकन उठले. अर्जुना कधी आला? दुर्योधन म्हटला आधी आम्ही. म्हटले मग काय म्हणणे तुझं? म्हणजे काही नाही, आता तुम्ही म्हटलं तर द्वारकेला जो आधी येईल त्याला महाभारत युद्धात मदत करेल. आम्ही अगोदर आलो, आम्हाला मदत करा. अरे म्हटले पण मी अगोदर कोणाला बघितलं? दुर्योधनाला. रामकृष्ण काय करावं बाप्पा? अरे दुर्योधन अगोदर आला, पण अगोदर पाहिलं कोणी देवाला? हे बघा आता पुन्हा लक्ष दे तुमचं. मी म्हटलं दुर्योधन अगोदर आला, पण अगोदर पाहिलं कोणी देवाला? रामकृष्ण. अरे आता जमलं. अरे देवाला अगोदर दुर्योधनाने पाहिलं, पण दुर्योधनाला देवाने नाही पाहिलं ना अगोदर. देव झोपलेले आहेत ना. अगोदर देवाने कोणाला पाहिलं? हा असं बोलत जा ना. अर्जुनाला पाहिलं, कारण पायाशी कोण बसलेला आहे? अर्जुन. आणि पाय कोण दाबायला लागला? दुर्योधन. हो ना. हा असं ऐकायचं. छान. मग अर्जुन पाय दाबायला लागला. देव तटकन उठले आणि देवाने विचारलं हे अर्जुना कधी आला? तो दुर्योधन म्हटला अगोदर मी, आणि मग मदत करा. देवाने सांगितले बघ तू काय म्हटलं, कौरवाला मदत करा. आता तुझी भेददृष्टी आहे, पण माझी अभेद दृष्टी आहे. सगळं ममय वंश जीव लोके जीव भूतर सनातना मनशष्टान इंद्रिय आणि प्रकृती स्थाने करशे. आता सगळीच माझी अंश आहे. बरं तुझा शब्द खरा करावा लागेल त्यातली त्यात. तू म्हटलं कौरवाला. आता तुझी भेद दृष्टी स्वतःला कौरव म्हणतो, त्यांना पांडव म्हणतो. पांडू आपत्य पांडवा. पण कुरुकुलातच तुम्ही दोघंही जन्माला आला, कौरव आणि पांडव. माझ्या दृष्टीने दोन्ही कौरव. आता मी विभागणी करतो. आपल्याला सर्वाला माहिती करी शस्त्र न धरी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही आणि 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. आणि खरंच त्या 4 सांगितल्या. त्या 4 नसत्या सांगितलं तर महाभारत घडलं नसतं. म्हणजे पांडवाचा विजय आणि कौरवाचा पराजय कधीच झाला नसता. पहिली गोष्ट काय सांगितली? शिखंडी नावाची ढाल पुढे करायची आणि अर्जुनाने मागून शस्त्र सोडायचं आणि पितामह भीष्म शरपंजली. दुसरी गोष्ट हे अश्वत्थामा हाता नरवा कुंजरवा. तिसरी गोष्ट हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. आणि चौथी गोष्ट टिट फॉर टॅट. कर्ण आता सर्व तत्वज्ञानाच्या गोष्टी करतो आणि 8 महारथ्यांनी त्या अभिमन्यूला एकत्र घेऊन मारलं. त्यावेळेला कर्णाचं तत्वज्ञान गेले कुठं होतं. अशा पद्धतीने या चौघाला भगवान परमात्म्याने या 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. पण करी शस्त्र न धरी हे भगवंताकडनं काही पाळे गेलं नाही, कारण पितामह भीष्माची प्रतिज्ञा खरी करायची होती. विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका. आपण मुळात कुठे होतो? कोणाकडे पाहिलं? देवाने अर्जुनाकडे. आणि मग बोल म्हटले दुर्योधना. आता मी 2 विभाग केले. एका बाजूला निहत्ता योद्धा मी राहणार, हातामध्ये शस्त्र धरणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला माझं चतुरंग सैन्य राहणार, नारायणी सेना राहील. तुला कोण पाहिजे? दुर्योधनाने विचार केला. हातात शस्त्र धरणार नाही म्हणतो, 4 गोष्टी सांगेल म्हणतो. अरे हा छली आहे. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, लपुणी जीवी नकळे जीवा, धरिता देवा नातोडेशी चतुरातो शिरोमणी. 4 हिताच्या सांगेल म्हणजे आपलं त्यात कल्याण आहे का कल्याणच्या जवळची भिवंडी आहे कोणास ठाऊक. त्याच्यामुळे याला घेण्यापेक्षा याचं सैन्य मागून घेतलेलं बरं. दुर्योधन म्हटलं सैन्य. म्हटले विचार कर. म्हणले चांगला केला. सैन्य घे जा. तो गेला निघून. आता कोण राहिला? अर्जुन राहिला. अर्जुनाला विचारलं ए अर्जुन. अर्जुन देवाकडे पाहतो टुळू टुळू आणि देव अर्जुनाकडे पाहतात. देव अर्जुनाला बोलतात ए अर्जुन हार तेरी निश्चित आहे. अर्जुन हार तेरी निश्चित है हरदम रहत तू उदास. अर्जुन हार तेरी निश्चित है हरदम रहत तू उदास. माखन तो दुर्योधन ले गया केवल छाछ है तेरे पास. कारण सगळं सैन्य घेऊन कोण गेला? दुर्योधन. आता फुळूक पाणी टाक मी, कारण माझ्या हातात शस्त्र धरणार नाही. म्हणून हार तेरी निश्चित है हरदम रहत तू उदास. माखन तो दुर्योधन ले गया केवल छाछ है तेरे पास. पण तो अर्जुन बोलायला लागला जीत मेरी निश्चित है, जीत मेरी निश्चित है, ये दास कभी रहे ना उदास. अरे माखन लेकर क्या करू जब तू माखन चोर है मेरे पास. माखन घेऊन काय करायचं? कारण माखन चोर तू आहे ना. आता माखन आपोआप येणार. कोण बोलला? अर्जुन. आणि मग त्या अर्जुनाला अर्जुन त्या कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती गेले. काय पहिला श्लोक गीतेचा काय श्लोक आहे बाळांनो? कोणी सांगू शकतं का?
आपला भारतीयाचा धर्मग्रंथ गीता आहे ना, मग गीतेचा पहिला श्लोक कोण सांगू शकतं? कोण वाच? कोणीच नाही वाच, कोणीच वाच नाही व्हायचे. धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकाच पांडव संजय, बरोबर ना? मग तो धृतराष्ट्र म्हणजे कौरव आणि पांडव त्या कुरुक्षेत्राच्या रण मैदानावरती गेले आणि मग अर्जुन म्हणतो येथे आले असते आगवे कवनात्मी झुंजावे हे रणे लागे पहावे म्हणून या. हे कौरव आतुर दुस्वभाव वाट वेविन हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर न पवती. हे सांगून रायाप्रती संजय काय बोले? मग अशा वेळेला संजय सांगतो धृतराष्ट्राला की अर्जुन देवाला म्हणतो सेनेयोर उभयोर मध्ये मे रथम स्थापय अच्युत याव देता निरीक्षेम यद्धू कामान वस्थितान कैरमया योद्धवी अस्मिन रणसमुद्यमे. देवा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. देवाने केला, पण देव चतुरात शिरोमणी ते वातावरण देवाने बरोबर केलं. देवाने कोणाच्या समोर नेऊन रथ उभा केला? पितामह भीष्मान आचार्य द्रोण कुलगुरु कृपाचार्य. आणि अर्जुनाला झाला मोह. अर्जुन म्हणायला लागला गुरुनी हत्वा हि महानुभावान श्रेय भोक्ती बक्षिम पिह लोके हत्वार्थ कामावत गुरुनी हैव भुंजीय भोगान भृतिर प्रतिग्धान नचैत दुद्मक कतर न करियो यद्वा जयमे यदिवानो जययुः यानेव हत्वान जी जीविषामस्ते वस्तितः प्रमुखे धार्त राष्ट्रः. पण देवाचा रिप्लेस नाही, कुठला प्रतिसादच नाही, जसं मला आता होतोय एवढं बोलून बी. आणि मग शेवटी दुर्योधनाने विचार केला आपलं काहीतरी चुकतंय. मग दुर्योधनाने केलं काय? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म संबूढ चेता यश्रेयशान निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्यहं शाजिवां त्वां प्रपन्नम. देवा अहम ती शिष्य त्वं मां शादी कुरु. देवा मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही मला उपदेश करा. आणि मग देवाने अर्जुनाला सांगितलं ग्रंथ तो गीता. आता बोला सांगणाराही पहिला तुमचा प्रकार श्रेष्ठ कनिष्ठ कोणता धन? आता तरी बोला ना, कोणता धन? दुर्योधन. छान छान, कोणता धन? दुर्योधन. दुसरा प्रकार कनिष्ठ श्रेष्ठ कोण हात हा? कोण हात हा? तुम्ही मदत करा कोणीतरी. कोण हात हा? अश्वत्थामा. रामकृष्ण हरी. अश्वत्थामा हात हा नरवा कुंजरा. जेवढं बोललं काही कमी नाही, चिंता करू नका. आणि तिसरा कनिष्ठ कनिष्ठ कोणता मामा? शकुनी मामा. धन्यवाद. आमच्या माता वर्ग विचाराचा प्रतिसाद चांगला आहे. आणि चौथा प्रकार, अरे वा तुम्ही पण जागे राहा, श्रेष्ठ श्रेष्ठ. मग कोणी सांगितला गीता ग्रंथ? भगवान श्रीकृष्णाने. कोणाला? अर्जुनाला. मग सांगणाराही श्रेष्ठ आहे आणि दाखवलेला मार्गही श्रेष्ठ आहे. मग निळोबरायला पहिला प्रकार नको, कोणता? श्रेष्ठ कनिष्ठ. छान. दुसरा प्रकार नको, कोणता? कनिष्ठ श्रेष्ठ. छान. तिसराही नको, कोणता? कनिष्ठ कनिष्ठ. कोणता पाहिजे? श्रेष्ठ श्रेष्ठ. मार्गही श्रेष्ठ आणि दाखवणाराही श्रेष्ठ. मग मार्ग श्रेष्ठ कोणता? न पडे गुंता कोठे काही पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे पाहे मर्ग दावून गेले आधी हिरची पंखे रण्याची पंखे चालू जाता हिरची पंखे रण्याची पंखे चालू जाता हिरची पंखे रण्याची पंखे चालू जाता हिरची पंखे हिरची पंखे हिरची पंखे रण्याची पंखे चालू जाता हिरची पंखे रण्याची पंखे चालू जाता हिरची पंखे रण्याची पंखे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही 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 पंखे जनेची पंखे चालू जाता हिरची पंखे जनेची पंखे चालू जाता हिरची पंखे जनेची पंखे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही 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 जनेची पंखे चालू जाता हिरची पंखे जनेची पंखे चालू जाता हिरची पंखे चालू जाता चालू जाता चालू जाता चालू चालू जाता तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मार्ग श्रेष्ठ का? मार्ग कसा नाही? कनिष्ठ श्रेष्ठ नाही.
आहे ना. श्रेष्ठ कनिष्ठ नाही, कनिष्ठ श्रेष्ठ नाही, कनिष्ठ कनिष्ठ नाहीच नाही. कसा पाहिजे? श्रेष्ठ श्रेष्ठ पाहिजे. मग मार्ग ही श्रेष्ठ का? तर न पडे गुंता कोठी काही. त्या मार्गाचं अनुसरण केलं असता गुंता पडत नाही, प्रतिबंध होत नाही. गुंता गुंता म्हणजे काय हो? कारण गुंता शब्दाचा अर्थ शास्त्रीय परिभाषेत प्रतिबंध, आपल्या भाषेत अडथळा, अडचण, संकट आहे ना. आणि श्रेयांशी बहुविघ्नानी भवन्ति. चांगल्या कार्यामध्ये संकट येतात का वाईट मार्गात संकट येतात? बोला पटकन. चांगल्या कर्माचं संकट येतं, वाईट मार्गात येत नाही. कारण वाईट मार्ग हाच संकट आहे, त्यात काय संकट येणार? बरोबर की नाही? वाईट मार्गच पहिला काय संकट आहे. 4 अशी करणारी, 3 वेळेस आश्वासन देणारी, मग ओठात ठेवणारी, मग बाहेर फेकणारी, त्यांना संकट अडचण येते. कधी प्रतिबंध येतो? बिलकुल नाही. नाहीतर काही भोलेबाबाचे शंकर सोसायटीचे सदस्य असेल त्यांना कधी अडचण येते? नाही. काही काही त्याच्याकडे नाही, बिलकुल नाही. कारण तेच मोठं संकट असतं. वेगळं संकट येत नाही, वेगळा गुंता येत नाही. पण चांगल्या मार्गामध्ये गुंता आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघा, आता तरुण मंडळी कार्यक्रम करायचं म्हटलं तर गुंत येत नाही का? किती किती गुंत येतात. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. कोणता महाराज घ्यायचा, इथून अडचण. कोणते गाव वाद्य ठेवायचे, इथून अडचण. कोणाला पंगत द्यायची, काय घालायचं, सगळं नियोजन करता करता किती नाकीनऊ येतात ना. म्हणजे चांगल्या कार्यामध्ये गुंता असतो, वाईट कार्यामध्ये गुंता नसतो. म्हणून पहिला श्रेष्ठ कनिष्ठ मार्ग, श्रेष्ठ दाखवणारा कनिष्ठ मार्ग, कनिष्ठ दाखवणारा श्रेष्ठ मार्ग. मार्गदर्शक दोन्ही कनिष्ठ आणि मार्ग मार्गदर्शक दोन्ही श्रेष्ठ. कोणाला पाहिजे? निरोप राहायला. आणि मग त्यांना मार्ग श्रेष्ठ कोणता भेटला? संतांनी दाखवलेला. संतांनी दाखवलेला मार्ग श्रेष्ठ काय? उत्तर आहे न पडे गुंता कोठे काय. त्या मार्गाने गेला असता गुंता पडत नाही. का गुंता पडत नाही? कारण गुंता येणारा जो प्रकार आहे तो संतांनी मोडीत काढला. विढला विढला विढला. जिथे गुंता येणार होता, प्रतिबंध येणार होता, ते संतांनी मोडीत काढला, मोडीत काढला. पंते दारुदा, पंते दारुदा, पंते दारुदा, पंते दारुदा. कुछ समझे कुछ हम समझे, कुछ नहीं समझे, चलता है. तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता. मोडून या नाना मते देते सिद्धांत सोर्स. आता नाना मत कोणती मोडीत काढली? तर मोडण्या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चालायचा. कोण म्हणतात? तुकोवर आहे. आणि मोडून या नाना मते म्हणतात निळोबर आहे. म्हणजे हे मत म्हणजे अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली नघडे साधन उचित विधी विधान नकळे नघडे सर्वता. त्या वाटा संतांनी मोडीत काढल्या. असे कोणते आहेत? आता याच्यामध्ये 12 दर्शनकारांनी दाखवलेले मत आहेत, मार्ग आहेत, सिद्धांत आहेत. आणि ते 12 प्रकाराने अहितच करणारे आहेत. म्हणून संतांनी ते मोडीत काढले. अगदी सोपं बोलू का? 5 आंधळी लोक रस्त्याने निघाले. त्यांच्या पाठीमागे 500 झालीत, कारण त्याने दिंडी काढली. सुरदासाची पालखी घेऊन निघाली. ज्ञानोबा तुकाराम आणि विसावा आला. विसावा आल्याच्या नंतर कोणीतरी बोलला, अरे हत्ती आला, हत्ती. आणि मग त्या आंधळ्याची इच्छा झाली, आपण पाहू हत्ती. त्यांनी एका डोळ्यासाला विचारलं, आम्हाला हत्ती दाखवा. डोळस म्हणायला लागला, ठीक आहे चला. त्यातले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि एक सदस्य असे 5 जण घेतली आणि मग गेला तो हत्ती जो. आता त्या आंधळ्याला काय नव्हती? डोळे नव्हते. हत्ती पाहण्याकरता काय पाहिजे? डोळे. पण डोळे जरी नसले तरी त्यांच्या हाताला तोगिंद्रियाला स्पर्श करतो. तुम्ही आंधळी माणसं खूप चाणक्य असतात. त्यांच्या हातात 500ची म्हणून 50ची नोट टेकवा, ते घेतात का? ते म्हणतात काय राव, काय यार,
खुशाल फसवताय. 50ची नोट देताना 500ची म्हणता. तुम्हाला काही वाटतं का? कोण ओळखतात? आंधळे. आपल्याला लवकर ओळखता येणार नाही, पण ते लगेच ओळखतात. कारण त्यांचं हे इथली शक्ती इथे येते, तो गेंद्रियात. मग एकाच्या हातात हत्तीचा पाय दिला, एकाच्या हातात ऐका बरं का काय काय दिलं. अध्यक्षाच्या हातात पाय दिला, उपाध्यक्षाच्या हातामध्ये शेप दिली, जो खजिनदार होता त्याच्या हातात सोंड दिली, जो एक इतर सदस्य होते दोघे विश्वस्त, एकाच्या हातात कान दिली, एकाच्या हातात हत्तीची पाठ दिली आणि चला म्हटले याला म्हणतात हत्ती. अध्यक्षाच्या हातात काय दिलं होतं? पाय. मग अध्यक्ष म्हणू लागला हत्ती कसा? इतर मंडळींनी विचारलं, अध्यक्ष महोदय कसा असतो हत्ती? अहो म्हटले हत्ती खांबासारखा असतो. आता बरोबर त्याच्या हातात काय होता? पाय होता. मग उपाध्यक्षाला विचारलं तुम्ही सांगा त्याच्या हातात काय होती? शिफ्टी होती का? बरोबर शिफ्टी. मग ते म्हणले अहो हत्ती चाबुकासारखा असतो. कारण शिफ्टी कशी असते? चाबुकासारखी. नंतर म्हटले खजिनदार तुम्ही सांगा हत्ती कसा असतो? त्यांच्या हातात काय होते? सोंड होती. ते म्हणलं हत्ती मुसळासारखा असतो. आणि मग पुढचे ते दोन विश्वस्त त्यांना विचारलं का हो पहिले विश्वस्त तुम्ही सांगा हत्ती कसा असतो? त्यांच्या हातात होता हत्तीचा कान. ते म्हणलं अहो हत्ती सुपासारखा असतो. आणि राहिले आता एक दुसरे विश्वस्त त्यांना विचारा, त्यांना ते पाठीला असा हात लावला होता ते भलं मोठं लागलं. ते म्हटलं अहो हत्ती पाडासारखा असतो. आता मला सांगा यांना हत्ती कळाला का? कळाला का? कळाला पण नाही, कळाला पण नाही. कळाला का? कळाला नाही का? कळाला पण नाही. कळाला पण नाही. कसा कळाला? अवयव रूपाने कळाला. पाय म्हटलं तर खांबासारखा बरोबर आहे, शेपटी म्हणलं तर चाबुकासारखी बरोबर आहे, सोंड म्हणलं तर मुसळासारखी बरोबर आहे, कान म्हणलं तर सुपासारखा बरोबर आहे आणि पाठ म्हणलं तर पहाडासारखी बरोबर आहे. त्याला एका एका अवयवाचं ज्ञान झालं, पण अवयवी पूर्णचं ज्ञान झालं का? उतराय नाही. ते कोणाला झालं? फक्त डोळासाला झालं. तसं इथे डोळस कोणही संत आहे. बाकी मग चारवाक, जैन, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक योगाचार हे नास्तिक दर्शन कराय. नास्तिक व वेदनिंदक, वेदाला न मानणारे. आणि 4 आस्तिक आहे, 6 आस्तिक आहेत. सांख्य योग, न्याय वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. मग यापैकी निर्दुष्ट मार्ग आणि मार्गदर्शक याचं ज्ञान केवळ संतांना आहे, म्हणजे ते डोळस आहे. आणि कोणता डोळा लागतो याला? ज्ञान रूपी दृष्टी लागते. आणि संत कोण आहेत? ज्ञानियांचे राजा, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानियांचा गुरु म्हणती ज्ञानदेव तू माईसे, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामाला हे काय थोर मज 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 पामाला हे काय थोर ज्ञानदेव तू माईसे, म्हणती तू माईसे. मज पामाला हे काय थोर मज पामाला हे काय थोर ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. तुमच्याच कडली चालेल दिगंबर बाबू त्यांनी म्हटलेले आहे. मी थोडासा आकार त्यात आधीच टाकला, एवढंच केलं, बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल संत ज्ञानियांचे राजा आहे, ज्ञानियांचे शिरोमणी आहे, ज्ञानाचा सागर आहे, म्हणून ते डोळस आहे. आणि मग कोणती मतं मोडीत काढली? आता फक्त एक प्रकार थोडक्यात सोपं करू. जग जगदीश दोन्ही न मानणारा एक मार्ग मोडून या नाना मत आहे ना. मग पहिलं मत आहे जग जगदीश दोन्ही मानत नाही. जग जगदीश काय शब्द बोलायचा? जग जगदीश काय छान. जग जगदीश दोन्ही मानत नाही हा पहिला पंथ, पहिलं मत. जग जगदीश दोन्ही मानत नाही. दुसरं जग जगदीश दोन्ही मानत काय? जग जगदीश दोन्ही मानत हा दुसरं एक मत आहे. आणि तिसरं मत आहे जगच मानत जगदीश मानत नाही काय? जग मानत जगदीश मानत नाही. छान. आणि चौथ आहे जग जगदीश जगदीश मानत जग मानत नाही काय? जगदीश मानत जग मानत नाही. अगदी सोपं. जग जगदीश दोन्ही मानत नाही. जग जगदीश दोन्ही मानतात, जग मानतात जगदीश मानत नाही.
जगदीश मानतात, जग मानत नाही. त्याच्या ध्यानात राहिलं. तुम्ही जितके पटकन बोलाल आपल्याला बर्थडे साजरा करायचा अजून आपल्या माऊलीचा अभिष्ट चिंतन सोहळा. त्याला पहिला काय मग जग जगदीश दोन्ही मानत नाही. दोन हा बघा लेकर तयार आहे. जग जगदीश ते बघा केक आलेला आहे तिकडे बरं. जग जगदीश दोन्ही मानतात. आणि तिसरं पटकन पटकन पटकन. वा वा दीदी. जग मानतात, जगदीश मानत नाही. आणि पुढे माऊली माऊली माऊली. जगदीश मानतात, जग मानत नाही. तुम्ही माघार घ्यायची नाही. तुम्ही माघार घेत तर आपलं सरकार येईल का? मग आता बोलायचं. दोन्ही मानत नाही, जग जगदीश दोन्ही मानत नाही. याच्यामध्ये बाबा शून्यम शून्यम, क्षणिकम क्षणिकम, स्वलक्षणम स्वलक्षणम, दुःखम दुःखम असे म्हणणारे माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक, वैभाषिक असे 4 दर्शन करावे नसतात. आणि तुमचं काय जग जगदीश दोन्ही मानतात, बरोबर ना. याच्यामध्ये सांख्य आणि योग आले किंवा रामानुजाचार्य आले. आपल्याकडे जग मानतात, जगदीश मानत नाही. याच्यामध्ये चार्वाक आणि जैन आले. आणि तुमच्याकडे जगदीश मानतात, जग मानत नाही. याच्यामध्ये केवळ वेदांती आले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण जग जगदीश दोन्ही नाही म्हटलं म्हणजे शून्यम शून्यम हे मत खंडित आहे. कारण शून्य म्हणजे वंद्या पुत्रासारखं असत, पण असत चेत न प्रतीयेत. जे असत असतं ते दिसत नसतं. वंद्या पुत्र असत आहे तो दिसत नाही. जग जगदीश असत असेल तर दिसू नाही. हे सगळं दिसतं म्हणून ते असत नाही असं पहिलं मत संतांनी मोडीत काढलं. मोडून या नानामते पहिलं मत मोडलं. दुसरं काय अरे वा जय हो बाळा. जग जगदीश दोन्ही आहे, दोन्ही मानतात आहे ना. जगही आहे, जगदीश आहे. पण मग जग जगदीश दोन्ही सत्य आहे असं म्हटलं तर सत्यमेव जयते. आपल्या भारतीयाचं संविधान काय सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित कभी नाही. बरोबर की नाही. सत्य परेशान होईल पण अंतिम विजय कोणाचा असतो सत्याचाच असतो. सबर के फल मिठा होत आहे ना. मग आपण धीर धरला की अंतिम विजय सत्याचा होतो. पण मग सत्य 4 असतात का फक्त 2 असतात का एकच असतं एकच असतं. म्हणून जग जगदीश दोन्ही सत्य आहे म्हटलं तर एका मॅन मध्ये 2 तलवार बसत नाही, बरोबर. आणि तुमच्याकडे जगत आहे, जगदीश नाही. मग एखाद्याला एक मुलगा रस्त्याने चालला, ऐका आमच्या मारुती बाबाची गोष्ट आहे. आणि त्याला विचारलंय बाळा म्हणजे काय हो काका म्हटले तुला काही शेती बीती आहे की नाही. तो म्हटला कसली गरीबाला शेतीवाडी. म्हणले मग काही घरबीर. म्हणजे कसलं गरीबाला घरबीर. म्हणले काही कपडा लागता. म्हणले कसल्या गरीबाला कपडा लागता. म्हणले काय आईबाप. म्हणले कसला गरीबाला आईबाप. अरे काय मग आबाळातून पडला काय. आता शेती नाही घरदार नाही हे ठीक आहे पण आईबाप नाही असं होईल का. केवळ आई असेल बाळ होतं का केवळ बाप असेल बाप होतं बाळ होतं का आईबाप असल्यावर होतं दोन्ही असल्यावर होतं. केवळ आई असेल तर होणार नाही, केवळ बाप असेल तर होणार नाही, दोघं असेल तर कधी कधी होत नाही, पण झालं तर दोघं वाचून नाही. तसं हे जगतरूपी बाळ आहे. काय काय हे जगतरूपी बाळ आहे. महत ब्रह्म माया याची आई आहे आणि बृहन्नाथ ब्रह्म परमात्मा हा याचा पिता आहे आणि जगतरूपी बाळ आहे. माऊलीची ओवी आहे 14व्या अध्यायामध्ये. या कारणे मी पिता मत ब्रह्म हे माता अपत्य पंडू सुता जगडंबरू. अशाप्रमाणे परमात्मा पिता आहे, जगत माया माता आहे आणि जगत हे बाळ आहे. मग या जगताचा करता परमात्मा असल्याशिवाय जगत होईल का. अरे कुलाला काय जगतामी दिनो करता कुलाल विना घटहा चित्रकार विना चित्र स्वतः भवेत तदा. जगताचा कोणीच करता नाही म्हणाल तर कुंभार वाचून घट होतो का नाही. चित्रकार वाचून चित्र होतं का नाही. तसं जगताचा करता कोणीतरी असल्याशिवाय जगत होणार नाही. म्हणून संतांनी हे मत मोडीत काढलं. तुमच्याकडे काय तुमच्याकडे जग आहे जगदीश नाही आणि यांच्याकडे जगदीश आहे जगत नाही. आता जगत ईश जगदीश. जगताचा जो ईशन करतो नियमन करतो त्याला जगदीश म्हणतात ना. मग जगत हे बघा एकाला विचारलं मी बाप आहे. म्हटले बाप रे बाप. कुणाचा बाप. तो म्हटला लेखच नाही. लोक म्हणतील मूर्ख आहे ना. बाप म्हणण्याकरता कोण पाहिजे लेख लेख पाहिजे. गुरु म्हणण्याकरता शिष्य पाहिजे आहे ना. शिक्षक म्हणण्याकरता बोला ना विद्यार्थी पाहिजे. नवरा म्हणण्याकरता बायको पाहिजे. बायको म्हणण्याकरता नवरा पाहिजे. शिष्य म्हणण्याकरता गुरु पाहिजे. बरोबर की नाही. कारण सापेक्ष शब्द आहे ना. मग तसा जगदीश म्हणजे कोण. जगदीश कधी होईल. जगत असेल तर जगदीश, जगतच नसेल तर ईशन नियमन करेल कोणाचं. म्हणून हा वदत व्याघात दोषाने युक्त आहे. म्हणून संतांनी ही सगळी मतं मोडीत काढली. आणि मग मत सौरस सिद्धांत कोणता दिला जो वैदिक आहे, ज्याला परंपरा आहे आणि जो अखंडित आहे. आता वैदिक काय वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन
एक नारायण सार जप, एक नारायण सार जप. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना बोल करी, पुण्याची गणना बोल करी. वेद मार्गे मुनी गेले, वेद मार्गे मुनी गेले, वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. चालता चालता गरुडधरा सर्गकारी हरपलो, हरपलो, हरपलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो, द्वैत सर्व निरसलो, द्वैत सर्व निरसलो. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. माऊली आमचा जरा जोड बसलेला आहे पहिला. वेद मार्गे मुली गेले, त्याची मार्गे चालिलो. बघा इथे वेदशास्त्र प्रमाण म्हणजे वैदिक आहे, आणि ज्याला काय पाहिजे, पुन्हा परंपरा पाहिजे. तर ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, 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 निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान. समाधी संजीवना हरिपाठ, समाधी संजीवना हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. बघा ज्ञानदेवा सार चोजविले, बरोबर. मग सुरुवात काय, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने गोद गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रति, गहिनी प्रसादे मूर्ती दात्रा. ज्ञानदेवा सार चोजविले, ही परंपरा आहे. आणि म्हणजे वैदिक आहे, परंपरा आहे, आणि अखंडित आहे. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण कारण तुकामणी येते भजन प्रमाण, काय थोर पण जाळावे ते. पुन्हा वैदिक आहे, त्याला परंपरा आहे, जो अखंडित आहे असा सिद्धांत संतांनी दिला. ते संत कसे, निळामणे ऐसे संत, निळामणे ऐसे संत, निळामणे ऐसे संत, निळामणे ऐसे संत, निळामणे ऐसे संत. कोठे काही लपडे गुरगुर नाही न पडे संतोष महाराज न पडे तुमचा न
पडे गुंता कोठे काही न पडे न पडा गोता कोठे काय न पडे गोता कोठे काय न पडे गुंता कोठे काय निरामने आईचे संत कृपावंत सुखसिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत कसे आहेत तर पहिलं दयानिधी आहेत, कारण साधू संत मायबाप जे का दयेचे सागर किंवा दया करणे जे पुत्राची तेची दासानी दासी. आणि असे संत कोण? आहो दयाळे ज्ञानाबाई अर्थ माझे तुझी पायी. दयानिधी कृपावंत म्हणत असताना कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. आणि सुखसिंधू म्हणताना सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. असे कृपावंत सुखसिंधू दयानिधी ते संत त्यांनी आधी जो मार्ग दाखवला तेनीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. आणि इतर पंथाने गेला तर माऊली हरिपाठात म्हणतात वाया अनेक पंथा जातील धनी वाया अनेक पंथा. अगोदरच काय बरं मग? नामा म्हणे नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जातील धनी. मग पंथ कसा घ्यावा? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा चांडी मार्ग. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा चांडी मार्ग. आणखी एक पंथाचं वचन काय बोललो होतो आपण? ज्ञानदेवा जिने नामविन व्यर्थ आणि रामकृष्ण पंथ कर्मेला. कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण सुरुवातीला बोलून गेलो. आणि माऊलीचं गोड वचन आहे गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. नामरूपी अनुसंधान कर ठेवून जघन प्रमाण दावितो. काय आठवा? पूर्ण आठवतो शिवाजी महाराज? विठ्ठल 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 भवलक्षण जघन प्रमाण दावितो. माझ्यावर गुरुकृपा आहे म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नेमका कोणता पंथ दाखवला का ज्या पंथाचं अनुसरण केलं असता गुंता पडत नाही. माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांचं वाक्य आहे, वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत. भक्त्यार्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. त्याकरता अमृत अनुभवामध्ये माऊलीची ओवी आहे, देव देऊळ परिवारू कोरुणी की जी डोंगरू तैसा भक्तीचे व्यवहारू का न व्हावा. द्वैत आहे ते कल्पित आहे आणि अद्वैत आहे ते वास्तव आहे. आणि वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत हा जर मार्ग आपण स्वीकारला तर मग तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. का गुंता नाही तर मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसू. कोण देतात दयानिधी कृपावंत सुख सिंधू ते संत का. आधी त्यांनी आत्मोद्धाराचा हा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फक्त आता या मार्गाला जाताना दोन गोष्टी पाहिजे. एक आपला विश्वास पाहिजे. एक काय पाहिजे, आपला विश्वास पाहिजे. आणि दुसरं थोडं कळत नकळत आपल्याकडे वैराग्य पाहिजे. विश्वास का पाहिजे, कारण भांडवल गाठी तरी विश्वास. एक गोष्ट सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. विश्वास कसा पाहिजे तर त्या महाभारतामध्ये आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, कुंती मातेला वाटलं जेवायला कोण आला पाहिजे, गोपाल कृष्ण परमात्मा. म्हणजे आज जेवायला नाही फराळाला म्हणा फार झालं, कारण 5-10 मिनिटात आपल्याला आता फराळाला बसायचं. आणि कुंती मातेला वाटलं फोडणीकार छान दिली आचार्याने, वास चांगला येतो, कृष्ण जर जेवायला असता तर. आणि मग तिने धर्म, नकुल, सहदेव आणि हा अर्जुन आणि सुभद्रा आणि ती द्रौपदीला विचारलं. त्यांनी सांगितलं अवघ्या 10 मिनिटात इतक्या द्वारका कुठे आणि आपले टेकुडवाडी कुठे, इतक्या लांब नाही गेलं ते शक्य. पण मग याला विचारलंच नाही, कारण या गाड्याला दोनच गोष्टी आवडतात. फार झालं तर 3, झोप घेणं, जांभळ्या देणं, उरलेल्या वेळेत खाणं. त्याचं नाव भीमदादा. याला विचारून काय उपयोग. पण हा म्हणायला नको मला विचारलं नाही, त्याला उठवलं 5व्या आवाजात. तो म्हटले अरे बोलवतोस का. त्याने सांगितलं हो. पात्र टाका, टाकले. वदनी कवळ म्हटले तेही झालं. संकल्प सोडा, तेही सोडला. 15 अध्याय नाही म्हणून घ्या, तेही झालं. म्हटले आता उठ. मग भीम उठला. ते मोकळी 10 मानाची गदा घेतली, गरगर गरगर फिरवली, आकाशामध्ये झोकून दिली. तो म्हणू लागला, ए कन्हैया, ए गोपाला, ए देवा, तुझा भीम जगात राहावा असं वाटत असेल तर वरच्या वर गदा पकड, नाहीतर तुझा भीम गेला. आणि तुझा भीम गेला म्हटल्याच्या नंतर वरून गदा खाली येते. भीम काय म्हटलं, एक तर देव घरी येईल, नाही तर मी देवा घरी जाईल. देव घरी आला भक्ती सन्माने पूजिला. होऊन काय होणार आहे, एक तर तो घरी येईल, नाही तर मी त्याच्या घरी जाईल. यापेक्षा काय होईल. पण ही विश्वास आहे देवावर. आणि वरून गदा खाली आली, मुंगीच्या पावला एवढं अंतर राहिलं. भीमाने त्या देवाने गदा पकडली, खाली आली. म्हटले बिंडो, तुझं डोकं म्हणजे काय टोपी अडकवण्याची खुंटी आहे, त्याच्यात काय आहे की नाही. ही काय निमंत्रणाची पद्धत असते का. भीम म्हटला देवा वेळ फक्त माझ्याकडे 9:30 मिनिटं कमी आहे आणि तेवढ्या वेळामध्ये पंगत बसवायची आहे. मग इतक्या कमी वेळात इतकं वेगवान वाहनच नव्हतं. माझा नावेलाज आहे. देव म्हटले पुन्हा चुकून नाही, आता चला. याला म्हणतात विश्वास. आपला हल्ली बायकोचा नवऱ्याचा बायकोवर नसतो. तो गेला का हॅलो कुठे आहात तुम्ही, हॅलो कुठे आहात तुम्ही, आहे ना, अशी ती बोलते. आणि यदा कदाचित ती गेली तर हाय बोलतो, अगं कुठे आहेस तू, अगं कुठे आहेस तू. मग हा गेला, ती माहेरीच जात नव्हती. मला वाटतं हा लय दिवसाने मला आठवलं बरं का. 50 नाही, इतके लांब नाही, 31 वर्ष लग्नाला झाली. पण ती माहेरी एकदाही गेली नाही. मग तो म्हणायचा एकदा जाऊन ये माहेरला. ती म्हणली लागली नाही जाणार माहेरला. म्हटले अगं एकदा जाऊन ये, लेकीला माहेर किती आवडतं. तिने सांगितलं नाही. पण का नाही, नाही म्हणले नाही जायचं. नाही म्हणले पण येणे एकदा जाऊ. बैल पोळ्याला बैलाला वर्षातून एकदा काय असते, सुट्टी असते. आता तो म्हणायला लागला मला 30 वर्ष झाले, तू एकदाही सुट्टी देत नाही, ये ना जाऊन. तिला दया आली, ती गेली आणि बसमध्ये गाडीत चढली. तिने केलं हॅलो कुठे आहात तुम्ही. तो म्हटलं घरीच आहे. ती म्हटली मला नाही वाटत. तो म्हटलं तुला वाटण्याकरता काय करू, कारण त्याला माहिती आपण घरी आहे. तिला पटलं नाही तर तिथून घरी येईल, म्हणजे 4 दिवस सुखी लोक आहे तेही जप्त होईल. तो म्हणायला लागला मी तर घरी आहे, तुला पटण्याकरता काय करू. ती म्हणली मग घरी आहे तर घरात जा. तो म्हटलं घरातच आहे. म्हणजे किचन रूम मध्ये जा. गेलो. म्हणजे ते मिक्सरचं भांड ते बटन काय ऑफ होतं तर ऑन करा. ते खुर्र वाजलं. ती म्हटली बरोबर आहे, तुम्ही आता घरी आहात. बसमधून खाली उतरले, हॅलो कुठे आहात, घरीच आहे. मला नाही वाटत, करा चालू. किती विचित्र असेल हे. तुमचं नाही बरं का कोणाचं, ते तिकडल्या गावातलं. म्हणजे बघा, ते जड मिक्सरवर विश्वास आहे आणि जिवंत नवरा आपला तोंडाला सांगतो ऐकत नाही. म्हणजे हे घडलेली घटना आहे. राहिली 10 दिवस, फोन केला 100 वेळेस आणि अचानक आली आणि दरवाजावर थाप मारली. पण दरवाजा 10 वर्षाच्या बाळाने उघडला, तिच्या मिस्टरने नाही उघडला. आणि मग ती त्या दरवाजा लोटला, त्या बाळाला ढकललं. भिरभिर किचन मधून बेडमधून एक बैठकमध्ये इकडून तिकडे अशी भिरभिर फिरायला लागली. त्या बाळाने विचारलं अगं आई मम्मी काय शोधते. बोले बाळा पप्पा कुठे. बोले आई तू काय गप्पा मारते.
तू गेल्यापासून पप्पा मिक्सरचं भांडं घेऊन गेले, ते अजून नाही आले म्हटले. मी एक गोष्ट काय हसण्याकरता सांगितली नाही. जर पत्नीचा पतीवर विश्वास नसेल तर खरं सांगा संसार चालेल? आणि आपला जर संत वचनावर विश्वास नसेल तर आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल का? कदापि नाही. कारण उद्धाराची ठाव कैसा भाग्य आहे ना विनमुख चरणा संतांची, म्हणून तो कोबऱ्या म्हणतात संतांची पाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण संत वचनावर विश्वास ठेवावा, ज्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपली वाटचाल करावी. आपली चालूच आहे गेली 43 हे 44 वर्ष, आणि पुढे अशी दिव्य आपली वाटचाल चालत राहू अशी भगवत चरणी प्रार्थना करू. आजच्या चिंतन सेवेला पूर्णविराम देऊ. पुनश्च एकदा बहुसंख्येने असणारे आपण ज्येष्ठ नागरिक, बहुसंख्येने असणारे माझ्या माता भगिनी, माऊलीच्या संस्थेतील आपल्या गावातील काही असणारी बाळगोपाळ मंडळी आणि गोड असणारी गुणीजन संस्थेची हार्मोनियमवाले आणि माझ्या भोवतालचे असणारे अनेक गोड कीर्तनकार मंडळी, आपण सर्वांच्या चरणारविंदी झालेली शब्द सुमन ही समर्पित करतो. चिंतन सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा सगळ्यांनी वर हात करा. आपण दोन्ही तिन्ही भजने एकदा घेऊ. सर्वांनी वा हरी. एकदा 1 मिनिटात नंतर पुढची सगळी भजन घेऊ. हारवाले मंडळी या पुढे, सगळी पुरुष मंडळी बोलतील. नामदेव जनाबाई महिला मंडळात बोलायचं. सोपान काका मुक्ताबाई आवाज आला पाहिजे बरं का. उंच कोणाचा आवाज, महिलाचा आवाज जास्त येतो का पुरुषाचा आवाज जास्त येतो बघूया आपण. पुरुष मंडळी नामदेव जनाबाई सोपान काका. एक मिनिट. हातवर. खरं सांगा, आवाज आपला असा खणखणीत येतो का? भुका जास्त लागल्या का? एकादशी जास्त परेशान करायला लागली का? नाही ना. आता तिकडे फराळ तयार आहे, मग एकदा आवाज काढा जरा. बेबीचे डेटा मामा वर हात. हा धन्यवाद. आता महिला मंडळ पुढे म्हणतील. महिला मंडळ म्हणतात यांचा आवाज निघूच द्यायचा. बघा बरं का, आपल्या पक्षाचा मान ठेवा जरा. वर हात दादा. आपला आवाज यांचा आवाज निघू द्यायचा नाही. ठरलं ना? नक्की बरोबर. बघा बरं, त्यांचा आवाज निघला तर मग तुम्हाला बक्षीस नाही भेटणार. नाही लागत, पण आवाज नाही काढायचा. आवाज काढा, बक्षीस घ्या नाही तर घेऊ नका. आवाज काढा. बरं हात. एकदा. आता महिला मंडळ पुढे. नामदेव जनाबाई सोपन काका. जय हो. पुरुषांचा आवाज वाढला. महिला मंडळ टाळी. हा. माऊली. हरी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई